नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी संदर्भात उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे. सदर प्रकरण कर्मचाऱ्यांच्या दाखल याचिकेवर छत्तीसगड उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. पेन्शन हा हक्क राज्य सेवेतून निवृत्त होत असताना कर्मचाऱ्यांना दिले जाणारे सेवानिवृत्ती उपदान रक्कम, पगारी रजा तसेच पेन्शन लाभ हा एक प्रकारचा उपहार नसून तो कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये कपात न करण्याचे निर्देश दिले आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बिंदू दत्त यांनी एका प्रकरणादरम्यान सुनावणी देताना सदर कर्मचाऱ्याच्या सेवेनंतरच्या लाभाबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यावेळी छत्तीसगड न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांनी नमूद केले आहे की कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर देण्यात येणारे लाभ म्हणजे निवृत्ती वेतन, उपदान आणि पेन्शन हे एक प्रकारचे उपहार बक्षीस नसून कर्मचाऱ्याने केलेल्या दीर्घ सेवेचा फायदे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक आणि कष्टाने केलेल्या कामाचा मोबदला सरकारला नाकारता येत नसल्याची नमूद करण्यात आलेली आहे. नेमके काय आहे प्रकरण? राजकुमार गावणकर या निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार ते सन 2018 साली उपसंचालक या पदावर निवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी एका प्रकरणामध्ये गैरव्यवहार केल्याने त्यांना नोटीस देऊन त्यांच्या पेन्शनमधून 9.23 लाख रुपये इतकी रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशामुळे गावणकर यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. सदर प्रकरणामध्ये आपण दोषी नसल्याचे स्पष्ट करूनही त्यांच्या निवृत्ती वेतनातून कपात केल्याने सदर प्रकरण हे छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी गावणकर यांनी कपातीचे आदेश रद्द करून वसूल करण्यात आलेली रक्कम परत करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.